राज्य आलं त्यावेळेस मुघलांना आपल्या हिंदू धर्माची देवताची सर्व फोडतोड केली। त्यावेळेस ही विष्णूची मूर्त तोडलेली आहे का, पितांबर नेसता विष्णूची तोडलेली आहे। त्याच्यानंतर इकडं शंकराची एक तोडलेली आहे। म्हणजे आधी इथे मंदिर होते पूर्ण दगडाचे, तोडफोड केलेली मुघलांनी। हा मुघलांनी। आणि आता इथे जवळपास किती मंदिर खाली खाली आपल्याला या मंदिरापासून इकडे आपल्याला 14 मंदिर आहेत। 14 मंदिर आहेत। आणि आता हे भगवान शंकराचं मंदिर आहे। हा समोर समोर एक इकडे कुमारेश्वरचं मंदिर आहे। आणि खाली नंतर इथं रामाचं मंदिर पण आहे ना। खाली रामाचं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे। त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासामध्ये होते त्यावेळेस त्या ठिकाणी राहत होते, तर कंदमुळे भक्षण करतात आशीर्वाद पर त्यांची मूर्त आहे। प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या समोर बजरंगबली आहे त्यांचा सेवक। आणि अलीकडच्या साईडला रामेश्वर मंदिर आणि खाली एक देवीचं पण मंदिर आहे ना। हो कमळजा मातेचं मंदिर। आणि इथे वन्य प्राणी आहेत का? आहेत ना। आहेत याच्यामध्ये बिबट आहे, वाघ बिबट आहे, त्याच्यानंतर साळे, रानडुक्करे, तळसे आणि मोरे। ठीक आहे। आणि हे तळ म्हणजे झालं कसं काय, तयार कसं झालं असं? वरचा चंद्रावरून धूमकेतू पडला। हा धूमकेतू जमीत आदळल्यानंतर खालचा ज्वालामुखी उफळला आणि त्या ठिकाणी गोलगड्डा तयार झाला। त्याच्यामुळं खालचा जो भाग आहे तो वरच्या साईडला असा पसरला, त्या ठिकाणी गोलगड्डा तयार झाला। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी यायला सुरुवात झाली। मध्यभागी महादेवाची पिंड आहे, कपिलाषष्ठी गाय आहे आणि एक सासू सुनेची विहीर आहे। त्याच्यात पाणी अर्ध गोड अर्ध पाणी खारं, म्हणजे एकाच विहिरीमध्ये खाली विहीर आहे आणि त्या विहिरीमधलं पाणी अर्ध गोड आणि अर्ध खार आहे। अर्ध पाणी खारं खाली पलीकडे असेल ते विहीर कमळजा मातेच्या मंदिराच्या। आणि जे ते पाण्याची धार आहे ते गोमुखातून ते सांगतो तुम्हाला। या ठिकाणी लवणासूर नावाच्या राक्षसाचा अत्याचार धुमाकूळ जास्त झाला होता। त्या विष्णू भगवंतांना 12 वर्षाचं बाळरूप धारण करून विष्णू भगवंतांना उजव्या पायाच्या अंगुठ्यानं लवणासूर नावाच्या राक्षसाचा वध केला। त्यावेळेस काशी विश्वनाथची गंगा प्रगट झाली। गंगा प्रगट झाल्यानंतर देवानं पाय बाजूला जे ब्रह्मकुंड त्या ठिकाणी पाय धुतले, त्याच्यामुळे गावाचं नाव लोणार असं पडलेलं। ठीक आहे। आणि ते पाणी कुठून येतं? ते माणसं सांगत होते की ते पाणी काशी विश्वनाथचं पाणी। एका वारकऱ्यानं त्या ठिकाणी झेंडा गुंडाळून टाकला होता काशीला, तो बरोबर 1 ते 6 महिन्यानंतर या ठिकाणी येऊन पडला। त्याच्यामुळं त्या पाण्याला काशीचं पाणी म्हणून असं संबोधलं। पूजा पाठी पाणी वापरतात। त्यावेळेस रामलक्ष्मण सीता वनवासामध्ये होती, त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं सीतामायाला स्नान करण्यासाठी धनुष्यबाणाचा तीर मारला होता। त्याच्या जी धार पडते ते गोड पाणी, त्याचं नाव सीतानामी असतं। ते गोड पाणी त्याचं पाणी गोड आहे। वरच्या धारेचं पाणी फिक्क आहे, पलीकडच्या धारेचं फिक्क आहे। वरती पंचमुखी महादेवाचं मंदिर, पापहरेश्वर मंदिर, त्याच्यानंतर एक असं नृसिंह अवताराचं मंदिर आहे। त्यानंतर गणपतीचं आहे, महादेवाचे ब्रह्मविष्णुमयचं आहे। त्याच्यानंतर एक कार्तिकीचं मंदिर आहे। हा ज्यावेळेस सागर मंथन झालं त्यावेळेस ब्रह्मकुंडाच्या वर 2 असे भीम लावलेले आहेत, त्याच्यावर सागर मंथन कोरी काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं। सागर मंथन त्या ठिकाणी कोरी काम केलेलं आहे। आणि शंकराचं तिथला जो मेन ठिकाणचा त्यांचा जो फोटो आहे त्या ठिकाणी आतमध्ये कोरी काम इथे पण वरती पण आहे शंकराचं मंदिर। हो। आणि ते याच्यात एक सांगायचं म्हणजे या पाण्यामध्ये जर आपण आंघोळ वगैरे जर केली तर आपल्या अंगाला त्वचा रोग, खरू, गचकरण काही जर असं नाही होऊन जाते। त्याच्यामध्ये समुद्रात 107 पट पाणी ते खारट आहे। त्याच्यामध्ये आपण जर हळद जर मिक्स केली तर पाणी पूर्ण गुलाबी होते, लाल होते। आणि ते जे पाणी येते गायच्या मुखातून पडत ते गोड पाणी ना, गोड पाणी। आणि इथे आंघोळी होत होत्या काही दिवसापूर्वी, म्हणजे लोक येऊन तिथे बंद करून टाकलं ते कोरोनाच्या काळापासून सर्व टोटल बंद झालं।